दीपक उमेश चव्हाण वय वर्ष 40 राहणार नारायण चाळ जयश्रीनगर नारंगी गाव विरार पूर्व यास नारंगी कोपरी येथील खदानी जवळून जाणाऱ्या कच्च्या रोडवर कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरून त्याच्या डोळ्यावर कानावर समोरील बाजूस गंभीर दुखापती करून जीवे ठार मारले आहे। सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त श्री सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, विरार विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ यांनी भेट दिली। पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3च्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 पथके तयार करण्यात आली असून सदर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत नारंगी कोपरी येथून जाणारा जो खदान आहे, कच्ची खदान रोडवर, तिथं एका 40 वर्ष वयाच्या माणसाबद्दल माहिती मिळाली की कोणीतरी त्याच्या अज्ञात व्यक्तीने दगडांनी डोक्यावर मारहाण करून दुखापत करून ठेचून तो मरण पावला आहे, अशी सकाळी 9 वाजता आम्हाला बातमी प्राप्त झाली। आणि त्या बातमीच्या अनुषंगाने तात्काळ आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि आमचे वरिष्ठ DCP बावचे सर, आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी ACP साहेब यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। सदर जो मयत आहे त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे। त्याचं नाव दीपक उमेश चव्हाण, वय 40 वर्ष आहे, तो अविवाहित आहे, सुतारकाम करतो, मालाड येथे दररोज कामानिमित्त जातो। तर ते खदाने जवळून जाणारा जो रस्ता आहे, रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी कारणावरून दगडांच्या साह्याने त्याच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली, त्याच्यामध्ये रक्तस्राव होऊन तो मरण पावलेला आहे। विरार पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। DCP बावचे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 पथक तयार केलेली आहे। अज्ञात आरोपिताचा शोध घेऊन लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणणार आहोत आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। मयत जो आहे तो नारायण नगरचा जयश्रीनगर नारंगी गाव विरार पूर्व येथे राहतो, अशी माहिती आहे।